काम घ्यावं, असं एवढं गुरु आपलं एक गुरु आपल्याशी करून घ्या. का बरं? त्यांच्या मुखात आपलं नाव यावं. मग या ठिकाणी परंतु जो आपण बघा फक्त तर सीमित वस्तू देत असतो, परंतु मी अनंत पटीने त्याला देतो. आता अनंत पटीने देतो बघा. तुम्ही धान्य तुम्ही एकच मागता, एकच गहू मागता ना. तुम्ही म्हणला मग पैशाने विकत आणले, शेतात जो राबला त्याचं काही घेणार नाही का? उन्हा तानाचा पाऊस, पाणी पाजणं, शेतात पाणी पाजणं, पुरत नाही करणं, तेव्हा तुम्हाला पोत्याने गहू येत. पोता घेताना महाग दिसतंय आणि ती मेहनत, त्याचं कष्ट शेतकऱ्याचं ते येतं लक्षात. उन्हा तानाचा विचार न करता हे म्हणा परमेश्वर भाग्य माझं, तेव्हा ते शेतकऱ्याला पण दे बाबा बळीराजाला. तूच म्हणजे इथं म्हणतं की ते मीच आहे, म्हणजे तुम्हाला पिकवून देणारा शेतकरी मीच आहे. पण तुमच्या घरी पोता आलं की तुमचं ना कष्ट ना काहीच, म्हणून तुम्हाला ते खाल्लेलं अन्न पण धार्जिन लागलं की असंच होतोय, काहीतरीच गडबड. त्याचं कारण काय? कारण सहज पचवायला बघतोय आपण कोणाचं तर कष्ट. मूळ शोधायला बघायचं. हे जे खाण्याच्या जेवढ्या वस्तू आहेत कोण पुरवता? बळीराजानं शेतकरीच पुरवतो की नाही. कधी असा हात सोडून तर म्हणलो का देवा परमेश्वरा शेतकरी तूच आहेस? कारण एका शेतकऱ्याला प्रार्थना करू शकतो नाही. तर डायरेक्ट जसं खडक वाचल्यातून पाणी येतं, पण ते पाईपाच्या माध्यमातून येतं, पण ते चालू पण खटका पण चालू करायचं ते कारपडतं. पाणी तुडूंब भरलेलं असतं. ना डॅम मध्ये पाणी कमी पडणार ना पाईपात कमी पडणार, पण मात्र जो बिल भरेल त्याला, जर बिल नाही भरलं तुम्हाला माहिती का पाण्याचं कनेक्शन कट करतात ना. मग असायचे आपण जर गुरुला तनाने मनाने घराने शरण नाही केलं, गुरु कनेक्शन कापतो हे कळत सुद्धा नाही. ते आपल्याला का कळना, का नामस्मरण होईना, का आपल्याला तिथपर्यंत पोहोचता नाही? कारण कनेक्शन कटलं. पण जर आपल्याला सेवा सत्संग नामस्मरण होत आहे, बरोबर आहे, आपलं कनेक्शन चालू आहे, जोडलेलं आहे आपलं. पण जर आपलं सत्संग नाही, सेवा नाही, नामस्मरण नाही, म्हणजे काय झालं? कट. आणि कट झाले तरी कळलं की कट झाले. त्यात काय झाले काय माहिती? काही नामस्मरणच होईल वाचायला बसा. अरे करेक्शन कट झाले. मग इथं जर करेक्शन कट झालं तर आपण कुणाला करत बसून म्हणतो का काय माहित पाणी का कट झालं? काय करतो पहिली काय तिथे जातो का नाही बाबा आमचं पाणी, मग ते काय म्हणतात बिल भरा. बरं बिल मधून चालतं का दंड पण घेतात? होतं का नाही होत? मग हे ज्ञान कुणाचं आहे? निराकारच. कुणाचं आहे? निराकारच आहे. पण ते निराकाराला साकार होण्यात कष्ट नाही घ्यावं लागलं. काय लागलं? पायी पाण्याला कष्ट लागलं, तसं शरीर घ्यायला कष्ट नाही लागलं. त्या शरीराला किती त्रास होतो, नाही होत का? नाही होत. बघितलं ना परवा व्हिडिओ, एवढा त्रास होऊन पण येतो का नाही? आणि खुशी असं आहे का भिवून काय? मग आपल्याला ती जसं मधला जो पाईप आहे पाण्याचा विषय नाही, पण जे पाईपचा खर्च आहे तोही भरावा लागतो. आणि नंतर ते पाण्याची जी आपल्याला पाणपट्टी येते, पाण्याची पट्टी, पहिला आपण कनेक्शन घेतो ते पाईपच घेतो, पण नंतर येते आपल्याला ते दक्षिणा कुठली? पाण्याची. पाणीपट्टी म्हणजे पाण्याची दक्षिणा भरावं लागते का? आणि जर मागे कारकुचराई केली, चुरून जर कनेक्शन घेतलं, काय काय लोक चुरून घेतात, चुरून जो पाणी घेतो, नियम आहे काय सांगितले? भगवंताचा नियम आहे, हे मनुष्य लोकातला नियम आहे. चुरून ज्याने घेतलं त्याच्या किडनी फेल होत. चुरून पाणी घेणार किडनी फेल होत. का बरं? बघा किती किती कपाचा होता. मग या ठिकाणी भक्त तर सीमित वस्तू देतात.